नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपल्याकडं हा नांगर जो आहे हा हायड्रॉलिक नांगर आहे, हायड्रॉलिक प्लाऊ जो 14 इंची फक्त आपलं क्षेत्र नांगरण्यासाठी आणलेला आहे। पण आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना बराच प्रॉब्लेम येतो। ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर पलटी नांगर वापरला आहे ते शेतकरी जर डायरेक्टली हायड्रॉलिककडे गेले तर काही समस्या असतात। ती पहिली गोष्ट म्हणजे सेटिंग। तर आता सेटिंग करण्यासाठी इथं तुम्हाला 2 बोल्ट दिलेले आहेत, जे तुम्ही प्रॉपर हा जो हेड आहे, हेडला जी चेशी आहे, तर या तुलनेत तुम्ही त्याची सेटिंग बरोबर करू शकता। पण याच्या पलीकडं आता ज्यावेळेस तुम्ही वावरामध्ये जाता किंवा शेतामध्ये जाता, तुमच्याकडं त्या बोल्टला येणारा पाना आहे नाही 30-32 किंवा 28-30चा जो पाना आहे तो असेल किंवा नसेल, तर अशा परिस्थितीत तुम्हाला सेटिंग करणं अवघड जातं। म्हणजे पाण्याशिवाय आपण सेटिंगच करू शकत नाही। मग अशा परिस्थितीत आता मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की तुमच्याकडे पानं नसतानाही तुम्हाला नांगर सरळ कसा करायचा आहे। कारण आता जो नांगर आहे हा ट्रॅक्टर तासामध्ये गेल्यानंतर नांगर जो आहे हा थोडा क्रॉस राहतोय, तर आता याला आपल्याला सरळ करायचं आहे। तुम्ही जर पाहिलं तर एकूण नांगराचा कल जो आहे किंवा स्लोप जो आहे तर तो असा तिरका झालेला आहे, त्याला आपल्याला थोडंसं सरळ करायचं आहे। तर या संबंधित सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, आता हा आपल्याकडे आहे ओम साई ॲग्रोचा नांगर। तर आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला काय करायचं की हा नांगर जो आहे हा याला थोडासा 90 डिग्रीकडे फिरायचा आहे। आता हा जो काय झाला आहे, खालची जी फाळ आहेत हे थोडेसे आतमध्ये गेलेत आणि हे अलीकडे आलेत, तर आता यांना पलीकडे घ्यायचं आहे। पण इकडं आपल्याला कोणत्याही बोल्टला हात लावायचा नाही आहे आणि विशेष म्हणजे आपल्याकडं पाना देखील नाही आहे। तर आता सुरुवातीला आपण हा नांगर जो आहे खाली सोडला आहे। आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सेटिंग जी आपण पहिली जुन्या काळामध्ये करायचो ती म्हणजे मांडीची सेटिंग। तर आता मांडीची सेटिंग आपल्याला करायची आहे। तर आता मांडीची सेटिंग करताना आपल्याला साधारणतः 2 ते 3च आट्या हा नांगर फिरवायचा आहे, ज्यामध्ये जवळजवळ बऱ्यापैकी वाघ जो आहे हा सरळ होतो। आणि इथं तुम्ही आता नांगर पाहू शकता, दोन्हीही फाळ एकदम तंतोतंत सरळ झालेत आणि एकंदरीत पूर्ण तास जे आहे व्यवस्थित पडण्यासाठी मदत होते। आता यामध्ये आणखी पण अडचण जाणवते, म्हणजे जसं की आता हे मकाचं वावर आहे तर थोडीशी सरी पडलेली आहे, तर 1 तास बरोबर पडतं, 1 तास चुकीचं पडतं, म्हणजे खालीवर होतं। आणि हे खालीवर होऊ नये याच्यासाठी ही आपली मांडीची सेटिंग करणं अतिशय आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये दोन्ही फाळांची समपातळी म्हणा किंवा लेव्हल म्हणा ती आपण या ठिकाणी करू शकतो। तर अशा पद्धतीनं तुम्ही मांडीला फक्त वर खाली करून तुमची जी स्लोप लेव्हल आहे ती तुम्ही ॲडजस्ट करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखी काय समस्या येते ती मला कमेंटमधून नक्की कळवा, त्यावर आपण सविस्तर पूर्ण व्हिडिओ बनवूयात। धन्यवाद।